सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बात. सो हे बघत असाल तुम्ही आता नवीन डिव्हाइस, म्हणजे आता आपला माईक लावलेला आहे मी इथे अँड निघालेलो आहे. आता कुठं जातोय कळल तुम्हाला हळूहळू, अँड आपल्याला काय शूट करायचंय ते पण कळेल. आता इथं ना जरा रोड खराब आहे. हे बघ, अरे बाप बाप, पडला पडला पडला. आपला फोन स्टेबल नाही राहत आहे ना तिथं. रोडच आपला एवढा बेकार आहे तर काय सांगू. आता निघालेलो आहे आपली मी विठारा घेऊन अँड सो जस्ट आता मोबाईल पडला होता. कारण की बघा ना तुम्ही आताच किती हालतोय. फुल ऑफ रोडिंग चाललेली आहे आपली. सो आता मी तुम्हाला आज जिथं आपल्याला फ्युल अप करायचं तिथं गेल्यावर मी पूर्ण डिटेल्स देतो की काय काय विषय सगळा. तर तुम्ही आता थोडंफार बघत राहा, दाखवतो. आता एकच मिनिटात मी भेटतो तुम्हाला. हा, आलेलो आहे आता मस्तपैकी परत. अरे बेकार रिफ्लेक्शन आहे भाई, एवढं ऊन आहे मला सांगतो मी. एवढं ऊन काय. आता हे बघा, आता स्पीड ब्रेकवर आपण एकदा चेक करू. स्टेबिलिटी स्टॅबिलिटी तर नाही आहे तिथे फोन ठेवल्या तिथं, पण काय करणार आहे आपल्याकडं होल्डर नाही. जे होल्डर होतं ते तर खराब झालं. रिटर्न केलं तर झालं, त्याचं काय आलं पण नाही. करून करून माणूस करणार तरी काय तुम्हाला सांगतो. हा ना. सो आता चाललोय तिकडं, बघतो एखादा आपल्याला छानसं होल्डर भेटलं तर ते घेऊ आपण. बाकी ओम साईराम. बोला ओम साईराम. चाललेलो आहे, एकटाच चाललेलो आहे, सोलो आहे आज. काही करत काय करायचंय अजून तर काहीच फिक्स नाही माझं. निघालो तर आहे मी घरातनं सांगून तर निघालोय का चाललोय, पण कशासाठी चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय काहीच फिक्स नाही आज. हा, आता आपण आता कारप्ले तर नाही यूज करू शकत. मग अँड्रॉइड ऑटो आता लावतो मी. ओ माय गॉड, अँड्रॉइड ऑटोला आपल्याला बॅलन्स लागेल आणि ह्या फोनचा आपला बॅलन्स संपलेला आहे. सो मी आता पटापट बॅलन्स टाकतो, सगळं करतो आणि अकोल्याच्या बाहेर निघतो, मग तुम्हाला भेटतो. ओके, कंटिन्यू करा ब्लॉग, स्किप करू नका. भारी ब्लॉग होणार आहे आजचा, एकदम मस्तपैकी. अँड व्हॉइससाठी तर आपल्याकडं मस्तपैकी माईक आहे बोयाचा. सो तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये अनबॉक्सिंग पाहिजेच असं. आपली आपली काही एवढी प्रॉपर अनबॉक्सिंग नव्हती, आपण टेकवाली नाही आहे ना, त्याच्यामुळं चला मग काय भेटतो, एक थोड्या वेळात भेटतो. कंटिन्यू करा तुम्ही. सो गाईज, मी आता जस्ट संगमनेरमध्ये पोहोचलेलो आहे अँड दादाला फोन केला, आपल्या ऋषी दादाला. सो तो पण येतोय सोबत माझ्या. अरे चच्चा साईड कोले रे. हां, सो आता तो येऊ राहिला माझ्यासोबत अँड आता मी जरा फ्यूल स्टेशनला चाललेलो आहे बिकॉज गाडीत तेलच नाही आहे, ना गॅस आहे गाडीत, ना गॅस आहे ना गाडीत पेट्रोल आहे. एक आता फ्यूल स्टेशनला आलेलो आहे अँड आपल्याला घ्यायचं आहे आता राईट. अरे अरे, इथं पण CNG नाही. ओ माय, आहे वाटतं. चला, आय विल चेक इट. CNG दे दो मन्ने, CNG दे दो. नाहीये इथं पण. आता आपण दुसरीकडे जाऊ.
मिस्टर आदि बिल्लो सर, मिस्टर आदि बिल्लो सर, दारी चेक कर मिस्टर आदि बिल्लो. नुसतं सीएनजी स्टेशन फिरायचे आता. आधी सीएनजी रिझर्वर होता, आता पेट्रोल पण रिझर्वर. काय खरं नाही. सो जस्ट दादाला घेतलंय अँड दोन्ही फ्यूल आपलं लो आहे. पेट्रोल पण सीएनजी. आता बघतो सीएनजी नक्की कुठे भेटतं आणि मग तुम्हाला सांगतो आपला रूट कोणता आहे. मस्त चाललेले दोघे बघा. आमचे शेट बसताय आता मस्त पैकी अँड आम्ही निघतोय. ओके चला आता निघूयात. आता पेट्रोल पंप आलोय. सीएनजीला तर एवढे लाईन आहे पण सीएनजी का भेटाना आपल्याला. म्हणलं आता आपण पुढे गेल्यावर सीएनजी टाकू. आता 500चं पेट्रोल टाकतो आणि हे बघा नवीन नंबर प्लेट आहे. तो पेट्रोल या टाकलं पण का? अच्छा फास्ट आहे. धर काढले. इथे आलंय आपलं 4.77 आलेलं आहे. ओके बघू आता आपण याच्यात किती जाते आपली गाडी. बघत राहा. झालेलं आहे आता आपलं मस्त. आपण फ्यूल अप केलेलं आहे अँड काय आता निघूयात आणि बघूयात पुढं आता काय काय विषय होतो. चला 500चं फ्यूल अप केलेलं आहे. 4.77. की नॉबचा इशू इथलं इथं की सेन्सर ब्रो. हां तर चला आता निघूयात आपण. हा पासारा जरा ठेवतो इथे. चल ब्रो निघायचं. 10 किलोमीटर आपण रिसेट करू जरा. आता दोन्ही रिसेट केलं आहे मी. हे बघा दोन्ही आपलं लो होतं. निघतोय आता. चला एकदम ओके मंदे. चलो चला आता तुम्हाला पुढं हायवेला गेलो ना मग भेटतो मी. कर रहा है धडकने मेरी. सो गाईज आता निघालेलो आहे. आता संगमेरच्या पुढे अँड दादूच हसू राहिला. हा तर आपले आता 14 किलोमीटर झाले. जसं काय आता आपण 500चं फ्यूल अप केलेलं आहे पेट्रोल. सो आता आपण बघू पेट्रोलमध्ये काय मायलेज भेटतं. नंतर सीएनजी जेव्हा भेटेल आपल्याला त्यात सीएनजीचं चेक करणारच आहे. सो आता कंटिन्यू स्पीडने तर नाही चाललेलो. कंटिन्यू एक इकॉनॉमी स्पीड नाही आहे आपला. जसं जसं म्हणजे रेग्युलर सारखं चालू आहे. बघू आता रेग्युलर सारखं आपला कसं काय होतंय. म्हणजे सिटी पण येणार आहे, हायवे पण येणार आहे, थोडे बम्प्स पण येणार आहे, थोडा खराब रोड पण येणार आहे. तुम्हाला सांग त्याच्यावर आपल्याला ठरण आता किती काय कसं मायलेज देते आपली गाडी पेट्रोलला. आणि नंतर मग रिटर्नच्या टाइमला आपण बघूयात सीएनजी. ओके चला कंटिन्यू करत राहतो आता. हे बघा आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी. हे एवढे असे आपले किलोमीटर झालेले आहेत. 15.3. हे बघा असं पण रोड असणार आहेत. म्हणजे आपण ह्या कामात काम करतोय ना, याच्यामध्ये अजून एक काम करतोय आपण. चाललोय तिकडे. तुम्हाला आता लगेच तर नाही सांगत मी. हे बघा बरं असे बम्सी रोड आहेत. अरे बाबो बाबो चालू आहे असं. आपण आता लोकेशन तर लावलेलं आहे. 1 मिनिट थोडं पुढं जाऊन लोकेशन दाखवतो तुम्हाला. त्याच्यावरून मी थोडा अंदाज घेशाल. हे बघा हे एवढं असं आहे. सो कंटिन्यू करा तुम्ही. आता दाखवेल मी हळूहळू पुढे गेल्यावर तुम्हाला कुठं काय चालू आहे ते. ओके सो गाईज आता आलेलो आहे आम्ही. जवळपास आलेलो आहे नाशिकमध्ये. अँड आता ह्या ब्रिजवर आहे. तुम्हाला सांगतो पोलीस आहे ना असे ट्रॅफिक सगळे असे ना मस्त इंटरसेप्टर येऊन असे साईडला लपेला असतात. आता बरोबर असे ना
ट्रॅफिकच्या जागेवर नसतात ते बरोबर. असं काय आता आपण उताराने चाललेलो आहे ना जोरात, बरोबर खाली सापडतात. आता त्या दिवशी आलतो ओरा घेऊन, तर तेव्हा अशा गपचूप लपेल होते नाही का साईडला. लय भारी मस्त ना, अशा झाडाच्या याच्यात गाडी लपवून मस्त वेगळी, मला दिसलं नाही पाहिजे. चालू आहे का? चालू आहे. तू बोल, आपण रेकॉर्ड करतोय. बोल बोल. गपचूप लपेल राहते साली असे, त्याच्यामुळं तसं आपला स्पीड पण तर चांगला आहे. 100 नाही आम्ही. आता आपले 37 किलोमीटर झालेत. अजून काय गाडी रिझर्व्हर नाही लागेल. बघूयात आपण आता किती किलोमीटर होत आहेत आपले. सो कंटिन्यू करा. आलोय जवळ आम्ही, आता पोहोचतोय थोड्याच वेळात. अरे बाप, लेवलच नाही आहे रोडला. सो गाईज, आता आहे नाशिकमध्ये जस्ट पोहोचलेलो आहे. अँड पोहोचल्याच आपलं स्वागत केलेलं आहे दी ट्रॅफिक पोलिसनी. सो सीन असा होता ना, आपली तर कधी पकडली नव्हती, पण सीन हा झाला की ती नंबर प्लेट, भावाला बोललो होतो नंबर प्लेट नको अशी बनव, पण ऐकलं नाही. तर बनवली तर आहे. आता ती आज गेल्या पहिली ना आपली RTO सर्टिफाईड नंबर प्लेट आहे ना, ती लावून टाकतो परत, नाही तर परत हा सीन व्हायला नको. सो आता पोचलेलो आहे, चाललो आहे. आपला आता 9.6 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे. 18 मिनिट दाखवत आहे. बघू. अरे भाई, पोलीस गाडी आहे कुठे, त्यात त्यांना टोचन देतो. नाही रे, नाही. हां, तर आपलं 9.5 बाकी आहे आता सध्या. अँड आपण टोटल 59 किलोमीटर आलेलो आहे. अजून आपली गाडी रिझर्व वगैरे कशावरच नाही लागलेली. सो चला. अरे तिकडं पण पोलीस दे, इकडं कॅमेरा दे. निघले हे बघा, या साईडला पण आता पोलीस उभे आहेत. यात निंदून धरायची नाही रे, तू घाबरू नकोस, मी गाडी ते दरली म्हणजे परत पाशील मग येऊ नये, म्हणजे यायचं जायचं कर. सो चला, आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडं ना गेल्यावर भेटतो. आता कॉन्सन्ट्रेशन करतो. इकडं आमचा दादा घाबरलेला आहे 500ला. काय 2000चा फाईन लागण्यापेक्षा 500 गेलेले परवडतं. हा ना. सो आलेलो आहे जस्ट इथं नेक्स्ट आला. चला आता आपण बाहेर जाऊयात. हे बघा, नेक्स्ट आला आलेलो आहे, गाडी लावली इथं. बघूयात आपण. चला. ओ जिमनी उभी आहे इथं, गाडी पार्क केली आहे. जाऊयात आता. सो आलतो इथं, बट इथं फक्त सेल्स आहे, इथं सर्व्हिस नाही आहे. सो आता चाललेलो आहे. आता पुढं सेवाचा आहे म्हणताय. सो बघूयात आता. चला गाडीकडे जाऊ. बाकी दिसते भारी, पण बुट्टी लई सही आहे. चला आता आपण सेवाला जाऊ. सो चाललेलो आहे. 2.7 किलोमीटर दाखवत आहे. अँड आता आपले 70 किलोमीटर झालेले आहेत. बघूयात आता अजून किती जाते गाडी. ते तर चालनच, अँड हे पण मस्ट आहे तसं. सो बघत राहतो मी. तिथं गेलतो तर तिथं सर्व्हिस सेंटर नाही आहे, तिथं फक्त सेल्स आहे. हा ना, एकदा इथलं काम झालं ना आपलं यार, बरं होईल. एक डोक्याची ना झंझट जाईल माहिती का. बघूयात आता काय कसं होतंय, काय म्हणताय सर्व्हिस सेंटर वाले, कसं म्हणताय. बाकी टेम्परेचर 32 डिग्री सेल्सिअस 32. हा ना, फोर्डचं शोरूम आहे. हा, फोर्डचं काय बंद आलंय. फोर्डचं आता स्कोडाने घेतलेलं आहे. जवळ तर आलेलं आहे. बघू. कार मॉल, हा सही आहे. सेकंड हँड मार्केट दिसतंय. त्याला आता ना टर्न घ्यायचा आहे थोडा पुढं जाऊन.
सो चला आता डायरेक्ट शोरूमला भेटतो. काय झालं बट हे अरे नाही आता रिवर्स घेऊन बघतो ना इथे जाऊन. तिथे जाऊ आपण. सेवाला आलेलो आहे आता इथे. गेली त्याला विचारून काल गाडी आता नाही सर्व्हिस सेंटर सगळ्यांचं एकच आहे ना. बघू ना काय. एवढी बरं चांगलं. सो गाईज आता यांनी आपल्याला पाठवलेलं आहे नेक्साला. आता हे बोलता यांच्या नेक्साला जातो मी. चला मग काय आता नेक्साला जाऊयात. इथंच यांचं एक थोडस जवळ. काही कळत नाही इकडचं आता माहित नसलं का आज सीन असत. बघूयात आता आपण. आपले दोन्ही कामं चाललेत. हा चला सातपूर MIDC ते आपण सध्या. सांबड आणि सातपूर वेगळी का? हा मग वेगवेगळे आहेत दोन. इंडियन ऑइल हे इंडियन ऑइलचं ऑफिस आहे. फॉक्स वॅगनचं शोरूम आहे इथे. ह्युंदाई आहे. ते म्हणले ह्युंदाईच्या पुढच्या टर्नला जायचंय आपल्याला. बरोबर तिकडं चाललोय म्हणजे आपण आता. चला चला. इथं आवडीच आहे. ओ माय गॉड ब्रो सेक्स आहे. आवडीच आवडी. आय लव्ह आवडी. आय लव्ह स्पीड ब्रेकर्स. नुसते घुम्मी 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 चाललोय आपण. बघा तुम्ही बघताय ना आम्ही किती मशक्कत करून राहिलो आम्ही आता इथे. सर्व्हिस सेंटर इकडे दाखवतंय. हा टर्न बोलले होते नाही का ते. पूर्ण MIDCचा एरिया सातपूर MIDC टोटली. वाटत नाही ना इकडे पाहून अशी MIDC असं म्हणजे अशी. वाटत नाही सगळं हा पसर म्हणजे आहे पण जरा पसरून येते. मध्ये मध्ये स्पेस आहे लई. सीन हे काही इकडं आहेत प्लांट बिंट आहेत रे छोटे छोटे. हा ट्रक वाले ना अन्ना हमको रास्ता दे दो ना हम तो बच्चे हैं. ये देखो इसकी छोटी बहन ब्रेजा जा रही है. फिर से एक टर्न लेना है. सही आहे बस इकडचं ना एरिया भारी आहे तिकडचे. इकडं बिझनेस त्याला जरा डोकं लावायला लागेल. हा आलेलं आहे नेक्सा सर्व्हिस सेंटर. हे बघा. अरे भैस के टांग. आता गाडी मागं नाही गेली पाहिजे बरं का. नाही तर इज्जत आपला डायरेक्ट. अरे नाही जाणार गाडी कोणाची माझी. एक मिनिट आधी आपण त्यांना विचारू. पार्क करू का गाडी आधी. चला मग. टाइम नेक्साच्या शोरूमला व्हिजिट केलेली आहे. सही आहे एक्सपिरियन्स. बघू आता कसं. आपण इकडे जाऊ आता मागे. इथं स्टॉक यार्ड आहे यांचं नेक्साचं. सर्व्हिस सेंटरमध्ये आता ॲडवायझरला भेटूयात आणि बघू कसं काय. इन्व्हिक्टोय समोर. सो गाईज आता इथं वेटिंग रूमला बसलेलो आहे आम्ही.
अँड अटेंड करताय थोड्या वेळात गाडी, मग कळेल आपल्याला. सो दादा मी बसलेलो आहे, हे बघा, ही आहे नेक्साची सर्व्हिस, नाहीतर आरेनाची तुम्ही बघितलीच कशी. सो बघूयात आता आपण काय म्हणता, हे गाडी अटेंड केल्यावर आपली कळेल आपल्याला कसं काय आहे ते. मी दाखवतो तर जेव्हा अटेंड करतील गाडी आपली तेव्हा सांगतो मी कसं काय काय. तर इथे बलेनोची त्यांची सर्व्हिस चालू आहे. नीट अँड क्लीन वॉशरूम भेटत नाही कधी, कळलं ना. एवढं आवडलं, बाकी आपल्याला सेवा आहे ना, आवडलं. चला आता ते अटेंड करताय गाडी आपली, बघूयात. सो गाईज आता काय तिथं पण काय आपलं काम झालं नाही, त्यांचं पण तेच रडगाणं आहे का ऑर्डर करावं लागेल असं तसं. सो आता फ्युलअप करतोय आणि परत बॅकला निघतोय. अँड आपलं मायलेज क्लेम केलेलं आहे 15-16चं मायलेज केलेलं, तुम्हाला मी थोड्या वेळात ना कॅल्क्युलेट करून सांगतो. एक फ्युलअप झालं की लगेच आता केलेलं आहे फ्युलअप, लावलेलं आहे आपला बेटा रुको महिंद्राचं MGचं शोरूम आहे तेव्हा. टोटल सगळे शोरूम ह्याच याला आहे बरं. तर आपल्याला 240 मीटरवरून टर्न घ्यायचं आहे. चला आता तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो जरा थांबून. आता आपले किलोमीटर चालते 75.8 डिवायडेड बाय, आणि पेट्रोल बसलेलं आहे आपल्या गाडीत 4.7. अरे यार एक मिनटं, 75.8 डिवायडेड बाय 4.77, टोटल 15.89चं मायलेज शो केलेलं. सो अरे बेटा सरक, काय लोक चालेल लहान मुलांना करतात फक्त. हो सॉरी. हां, सो एवढं असं आपलं मायलेज 15.89चं म्हणजे असं काय 16चं मायलेज क्लेम केलेलं आहे आपल्या विटाराने. पेट्रोलला सिटी प्लस हायवे. सो चला आता आपण निघूयात. यार बेकार पडला भाई फोन पण यार. चला मी जरा पुढे गेला भेटतो आता ट्रॅफिकमध्ये. सो गाईज आता आम्ही दोघं जरा लंचला थांबलेलो आहे. दादा तर मस्तपैकी नॉनव्हेज ऑर्डर केलेलं. किसका कौन हुआ है गेले. सो गाईज आता आलेलो आहे मी जवळ अकोल्यात. सो कसा वाटला हा आपला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. अँड आपल्या गाडीचं मायलेज कसं वाटलं ते पण एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि तुमची गाडी मायलेज किती देते ते पण एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ही होती आपली ग्रँड विटारा झेटा CNG 1.5 पेट्रोल प्लस CNG. सो पेट्रोलचंच आपण मायलेज काढलं होतं आता. सो आपल्याला वन साईड दिलं तर 15-16 अँड रिटर्नला 16-17 असं दिलेलं आहे मायलेज गाडीने. सो म्हणजे 17 मॅक्झिमम 17पर्यंत तर मी पकडलं आत्ता. सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एक आपण नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.